अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार इथं रविवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली। अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 39 वर्षीय अमोल गजानन मालोकर यांचा मृत्यू झाला। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार गावात गोळीबाराची घटना घडली आहे। या गोळीबारात अमोल गजानन मालोकर यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता एलसीबी, बाळापूर पोलीस, जुना शहर पोलीस आणि पातूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी तपासाला सुरुवात केली। घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत। तसंच प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे। प्राथमिक माहितीनुसार गोळीबाराच्या घटनेत सुमारे 6 राऊंड फायरिंग झाल्याचं समोर आलं। गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आपसी वाद किंवा इतर कारणांमुळे हा हल्ला झाला का याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान मृतक अमोल मालोकर यांच्या भावानं शेताच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला। पोलिसांकडून या दाव्यासह सर्व शक्य बाजूंनी तपास करण्यात येत आहे। घटनेनंतर निंबी मालोकार आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान गोळीबार करणाऱ्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं संभाव्य ठिकाणी तपास करत आहेत। अमोल मालोकर म्हणून आहेत, निंबी मालोकरचे 39 वर्षाचे गृहस्थ आहेत आणि त्यांचे आता फायर आर्मनी त्यांची हत्या झालेली आहे। तर त्याचा आता प्राथमिकता तपास सुरू आहे। त्यांचा प्राथमिकता तपास आम्ही चौकशी केली तर त्याच्यामध्ये काही वाद आहेत, त्यांचे काही घराचे, शेतीचे, काही रस्त्याचे वगैरे वाद आहेत आणि इतरही गोष्टी आहेत। ते आता आय विटनेसेस वगैरे आम्ही पडताळून पाहत आहोत आणि बाकीचे पण एव्हिडन्सवर आम्ही काम करत असतो। तर त्यांना 6 गोळ्या त्यांना फायर झाल्याचं आम्हाला प्राथमिकता दिसत होतं। तर लवकरच आरोपी आम्ही कन्फ्युजनवर येऊन आरोपी अटक करू।